7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या सेट परीक्षेची इंटरिम ॲन्सर की पब्लिश झालेली आहे. पेपर 1मध्ये पॅसेजवर आधारित 5 प्रश्न विचारण्यात येतात. पॅसेज व्यवस्थित वाचून, उतारा व्यवस्थित वाचून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. त्यामध्ये 2024च्या सेट परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आलेला होता. त्या प्रश्नाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहेत. म्हणजे त्याचे एकापेक्षा जास्त उत्तर बरोबर राहू शकतात. तो प्रश्न चॅलेंज करायला पाहिजे किंवा नाही, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. आपण त्याच प्रश्नाबद्दल या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. पुस्तक परीक्षेने 200 शब्दात मागणारे बहाद्दर कोण, असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. ज्या विद्यार्थ्यांनी मराठीमध्ये पॅसेज सोडवलेला असेल त्यांनी हा प्रश्न बघितला असेल आणि याच्यामध्ये प्रकाशक, वृत्तपत्राचे संपादक, नियतकालिकांचे संपादक आणि वृत्तपत्रांचे मालक हे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले होते. तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच सेट परीक्षा दिली असेल किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे प्रश्न असतात की जो पॅसेज होता इंग्रजीमध्ये जो पॅसेज आलेला होता आणि मराठीमध्ये जो पॅसेज आलेला होता तो वेगळा होता. परंतु पॅसेजेस हे वेगळेच असतात. म्हणजे मराठीमध्ये जो पॅसेज असतो तो वेगळा असतो. त्याचा कुठलाही संबंध नसतो इंग्लिशच्या पॅसेजसोबत. परंतु जे प्रश्न सेट केलेले असतात त्यांचे जे ऑप्शन असतात ते सेम असतात. फॉर एक्झाम्पल, पॅसेजवर आधारित जो प्रश्न विचारण्यात आलेला असतो इंग्रजीमध्ये, त्याचं जर ऑप्शन सी करेक्ट असेल तर मराठीमध्ये जो पॅसेज असतो त्याचं पण ऑप्शन सीच करेक्ट असतो. त्याच्यामुळे एकतर तुम्ही इंग्रजीमध्ये पॅसेज वाचून इंग्रजीमधले प्रश्न सोडवू शकता, अदरवाईज मराठीमध्ये पॅसेज वाचून तुम्ही मराठीमधले प्रश्न जरी सोडवले तरी तुमची उत्तरं योग्य असतात. आता पुस्तक परीक्षेने 200 शब्दात मागणारे बहाद्दर कोण या प्रश्नाचं इंटरिम ॲन्सर कीनुसार वृत्तपत्रांचे संपादक हे उत्तर दिलेलं आहे. आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे, म्हणजे काही विद्यार्थ्यांना असं वाटत आहे की ऑप्शन ए प्रकाशक हे उत्तर योग्य आहे, कारण की उतार्यामध्ये कुठेही वृत्तपत्राचे संपादक असा उल्लेख केलेला नाही. उतार्यामध्ये प्रकाशक याचा उल्लेख झालेला आहे. त्याच्यामुळे प्रकाशक हे जास्त योग्य उत्तर राहायला पाहिजे असं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मत आहे. परंतु या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल त्यासाठी आपण थोडंसं काही गोष्टींविषयी चर्चा करू. उतार्यावर जे 5 प्रश्न विचारण्यात येतात त्या 5 पैकी जवळपास 3 ते 4 प्रश्नांची उत्तरे थेट उतार्यामध्येच आपल्याला सापडतात. म्हणजे पॅसेजमध्ये डायरेक्टली त्या प्रश्नांची उत्तरे दडलेली असतात, ते आपल्याला शोधायची असतात. परंतु एखादा प्रश्न असा असतो की उतारा वाचून त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागतो. बहुतेकदा असा प्रश्न विचारण्यात येतो की ह्या उतार्याचं शीर्षक काय असायला पाहिजे. म्हणजे उतारा दिलेला असतो आणि मग 4 ऑप्शन असतात की याचं शीर्षक काय असायला पाहिजे. मग उतारा वाचल्यानंतर आपल्याला योग्य तो शीर्षक ऑप्शनमधून निवडावा लागतो. आता या प्रश्नामध्ये जर बघितलं तर उतार्यामध्ये आपल्याला पुस्तक परीक्षेने 200 शब्दातच मागणारे बहाद्दर आपल्यात आहेत असा शब्दप्रयोग केलेला आहे. नेमके प्रकाशक ते बहाद्दर आहेत, वृत्तपत्रांचे संपादक बहाद्दर आहेत, असं कुठलंही डिरेक्टली उतार्यामध्ये शब्दप्रयोग केलेला नाही आहे. संपादकाची कामे असतात वृत्तपत्रासाठी लेख लिहिणे, वृत्तपत्रासाठी लेखाची निवड करणे, वृत्तपत्राची रचना करणे. रचना म्हणजे कुठला लेख कुठे व किती शब्दात मांडणी करायचा. ह्या सगळ्या गोष्टींची जी जबाबदारी असते ती संपादकाची असते. प्रकाशकाची कामे हे वृत्तपत्र तयार झाल्यानंतर सुरू होतात. वृत्तपत्राची बाजारात विक्री, कॉपीराईट संबंधित काही असेल तर, वृत्तपत्राची किंमत ठरवणे, अशा सगळ्या गोष्टींची जी जबाबदारी असते ती जबाबदारी प्रकाशकाची असते. आता आपल्याला विचारण्यात आलेला प्रश्न असं होतं की पुस्तक परीक्षेने 200 शब्दात मागणारे बहाद्दर कोण. आता वृत्तपत्रामध्ये जे लेख असतात त्याची मांडणी, त्याची रचना हे करण्याची जबाबदारी जी असते ती संपादकाची असते, प्रकाशकाची नसते. त्याच्यामुळे वृत्तपत्राचे संपादक हेच योग्य उत्तर आहे. जेव्हा पण आपण उतारा सोडवतो तेव्हा उतारामध्ये नमूद केलेली माहितीचा वापर करून आपल्याला उतारा सोडवायचा असतो. परंतु जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर थेट उत्तर उतारामध्ये दिलेले नसेल तर जी युनिव्हर्सल ट्रूथ आहे, ते नॅचरल ट्रूथ आहे, अशा गोष्टींचा वापर करून आणि उतार्याचा वापर करून आपल्याला त्या उत्तरापर्यंत जायचं असतं. आता त्याच्यामुळे पुस्तक परीक्षेने 200 शब्दात मागणारे बहाद्दर कोण याचं
योग्य उत्तर ऑप्शन बी वृत्तपत्राचे संपादक हेच आहे आणि इंटरिम ॲन्सर कीनुसार पण वृत्तपत्रांचे संपादक हेच उत्तर योग्य दिलेलं आहे. पुन्हा जर आपण क्रॉस व्हेरिफाय करण्यासाठी इंग्रजीमधला पॅसेज जरी वाचला, तर इंग्रजीमध्ये जो प्रश्न आहे त्याचं पण ऑप्शन बी द पॉवरफुल मुवमेंट्स करेक्ट आहे. त्याच्यामुळे ह्या प्रश्नामध्ये कुठलाही बदल होणार नाही. फायनल ॲन्सर कीमध्ये पण याचं उत्तर ऑप्शन बी वृत्तपत्राचे संपादक हेच असणार. उतार्यामध्ये जर आपण बघितलं तर पुस्तक परीक्षणे तर 200-200 शब्दांतच मागणारे बहाद्दर आपल्यात आहेत. सरकार दरबारी सतत हात पसरून बसणारे प्रकाशक मराठीसाठी म्हणून काही प्रकाशित करायला तयार होतील का? गंभीर लेखन, कोश वाङ्मय अशा लेखनापासून प्रकाशक दूर का पडतात? असं प्रकाशकाचा उल्लेख सुद्धा पॅसेजमध्ये झालेला होता. त्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन झालं. त्याच्यामुळेच बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रकाशक हे उत्तर योग्य केलं होतं. परंतु विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन होण्यासाठीच ह्या पॅसेजमध्ये अशा प्रकारे प्रकाशकाचा शब्दप्रयोग केलेला होता. परंतु याचं योग्य उत्तर हे वृत्तपत्राचे संपादकच असणार. त्याच्यामुळे पुस्तक परीक्षणे 200 शब्दात मागणारे बहाद्दर कोण? तर ते बहाद्दर वृत्तपत्रांचे संपादक हे असतील. त्याच्यामुळे ऑप्शन बी हे इंटरिम ॲन्सर कीमध्ये करेक्ट आहे आणि फायनल ॲन्सर कीमध्ये पण याच्यात कुठलाही बदल होणार नाही. ऑप्शन बी वृत्तपत्रांचे संपादक हेच योग्य उत्तर राहणार.